हे बघा मस्त अशी आपली तोंडली भरलेली शिजली आहे. ते बघा छान अशी. तर ही आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो. भरलेली तोंडली. तर चला आज आपण तोंडलीची भाजी बघतोय. तरी बघा स्वच्छ अशी मी धुवून घेतलीत मस्त. आणि ना त्याला ना आपल्याला मध्ये अशा 4 चिरा द्यायच्यात. हे बघा मी मध्ये अशा चिरा दिलेल्या आहेत. तर मस्तपैकी आपण सगळी नाही कापून घेऊया. तर बघा मी कशा चिरा देते. तर गाईस तुम्ही अशी तोंडलीची भाजी बनवली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर भाजी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा अशी आपण सगळी ना ही तोंडली अशी ना कापून घेऊ पूर्ण अशा. जशी आपण वांग्याला चिरा पाडतो ना तशाच ह्याला चिरा पाडायच्यात. मस्त. आता हे बघा सगळे आपण ना चिरून घेऊ. तर हे बघा हे माझ्याकडे शेंगदाण्याचं वाटण आहे. शेंगदाणे, थोडं सुकं खोबरं, लाल मिरची आणि लसूण असं हे वाटण केलेलं होतं माझ्याकडे. तर आता हे वाटण ना आपण त्याच्यात भरायचं आहे. हे बघा असं मस्त ना भरून घ्यायचं जसं आपण वांग्याला भरतो तसंच. तर हे बघा सगळं असं ना मस्त आपण ना ह्याच्यात भरून घेऊ. आणि ना ही आपल्याला ना फ्राय करायची आहेत तेलावर, पाणी नाही टाकायचं. बघा अशी मस्त सगळी तोंडली ना आपण भरून घेऊ. तुम्ही बघू शकता मी कशी भरते आहे ती. हे बघा छान अशी थोडं थोडं वाटण भरायचं. जे राहील ते राहील आतमध्ये, जे वरती असेल ते बाहेर येईल. अशी दाबून घ्यायची. तर तुम्ही केलीत का ही भाजी कधी? नसेल केली तर नक्कीच करून खावा. चपातीवर किंवा भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत छान लागणार ही भाजी. कधीतरी अशा आपल्याला भाज्या खायला हव्यात, तोंडली वगैरे. हे बघा असं मी मस्त असं भरून घेते. तर बघा मला लाल साडी आज मी नेसलेली आहे कारण मला थोडं गाण्याचा शूट करायचा होता म्हणून. तर हे बघा तर आपली ना भाजी अशी मस्तपैकी सगळं आपण भरून घेतले ते. आणि ना सगळ्या तोंडली ना आपण भरून घेतली. भरून घेतल्यानंतर ना मी एकीकडे बघा कढई ठेवली आहे. ही कढई जरा ना पातळ आहे तर थोडी माझी भाजी खाली लागली बघा. फक्त मी तेल टाकले आणि आपली सगळी भरलेली तोंडली याच्यावर मस्त परतून घेऊ. हे बघा तुम्ही बघू शकता. बघा मस्त अशी तेलावर परतून घेऊन याच्यावर आपण पाणी ठेवू आणि ही फक्त वाफेवर शिजवायची आहेत आपल्याला. तर हे बघा ते वाफेचं जे पाणी पडेल ना त्याच्यात शिजली जाते.